done with the discussion of ligands and their types based on density. Now we are going to discuss what ambidextrous ligands are. म्हणजे आपलं डिस्कशन ऑलरेडी लिगॅंड विषयी झालंय. सो लिगॅंड विषयी डिस्कशन झाल्यानंतर ना आता आपल्याला डिस्कस करायचं आहे ambidextrous लिगॅंड म्हणजे काय, आणि त्या ambidextrous लिगॅंडचा नंतर तुम्हाला सांगतो की काय यूज आहे कशामध्ये इन डिसाइडिंग आयसोमेरिझम आणि आयसोमेरिझम आणि ambidextrous लिगॅंड, आयसोमेरिझम आणि ambidextrous लिगॅंड यांचं काय रिलेशनशिप आहे ते आपल्याला बघायचं. सो लेट अस स्टार्ट विथ ambidextrous लिगॅंड्स. सो टॉपिक ऑफ डिस्कशन is ambidextrous ligand. Going by definition, what ambidextrous ligands are? पहिल्यांदा डिफाइन करतो. The ligands which have what two donor atoms, that is which can form coordinate bond with central metal atom or ion by using two donor atoms, but at a time by using only one donor atom, it forms only one coordinate bond with Cm. So डेफिनेशन काय सांगते, दोन डोनर ॲटम्स आहेत लिगॅंड कडे, दोन कोऑर्डिनेट बॉन्ड सेंट्रल मेटल ॲटम बरोबर बनवू शकतो बाय युजिंग टू डोनर ॲटम्स, बट ॲट अ टाइम ऑफ बॉन्ड फॉर्मेशन दोन्हीपैकी एकाच ॲटमची इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करून दोघांपैकी एकाच ॲटमचा यूज करून एकच कोऑर्डिनेट बॉन्ड जो लिगॅंड सेंट्रल मेटल बनवतो तो लिगॅंड म्हणजे काय, ambidextrous ligand. One example, the Cn minus ligand has donor carbon and nitrogen, but coordinates with Cm by using either carbon or nitrogen. Therefore Cn minus ligand can form following two types of complexes with central metal atom or ion. कोणते दोन कॉम्प्लेक्सेस बनवू शकतो? लुक एट दिस, M-Cn, that is cyano complex. कुठला कॉम्प्लेक्स? cyano complex. And M-Nc, if nitrogen is used as donor atom, M-Nc या टाइपचे कॉम्प्लेक्स कॉल्ड एज आयसोसायनो कॉम्प्लेक्स. म्हणजे सायनो कॉम्प्लेक्स किंवा आयसोसायनो कॉम्प्लेक्स बनवू शकतो कोण, सायनाइड लिगॅंड. बट ऍट द टाइम ऑफ बॉन्ड फॉर्मेशन तुम्हाला दिसत असेल आयदर कार्बन किंवा नायट्रोजन यांच्यापैकी एकाच ॲटमचा यूज करून आयदर M-Cn किंवा M-Nc अशा टाइपचे सायनो किंवा आयसोसायनो कॉम्प्लेक्स बनवले तुम्ही लिगॅंड. जागा थांबा तसं स्टॉप करा.
अनदर एक्झाम्पल काय बघा, NO2 minus ligand has two donor atoms, nitrogen and oxygen, therefore can form following two type of complexes. कोणते? M dash NO2 या कॉम्प्लेक्सला काय म्हणणार? M dash NO2 म्हणजे नायट्रोजन थ्रू बॉन्ड फॉर्म केला, कॉल्ड एज नायट्रो कॉम्प्लेक्सेस, आणि हे जनरली येलो कलर्ड असतात. कसे असतात? येलो कलर. M dash ONO हा पण कॉम्प्लेक्स नायट्रो लिगँडच इथे, बट डोनर ॲटम कोण आहे? ऑक्सिजन. इथे डोनर ॲटम कोण आहे? नायट्रोजन. या कॉम्प्लेक्सेसला काय म्हणणार? या कॉम्प्लेक्सेसला म्हणणार नायट्रिटो. काय म्हणणार यांना? नायट्रिटो कॉम्प्लेक्स. या कॉम्प्लेक्सेसला म्हणणार नायट्रिटो कॉम्प्लेक्स. आणि हे नायट्रिटो कॉम्प्लेक्स जनरली कुठले असतात? रेड कलर. कोबाल्ट बरोबर NO2 चा वापर करून बनवलं नायट्रो. ONO ऑक्सिजनचा वापर करून कॉम्प्लेक्स बनवलं रेड कलर कॉम्प्लेक्स. म्हणजे अशा दोन टाइपचे कॉम्प्लेक्सेस बनवणार. मग दिसत असेल की फक्त नायट्रोजन किंवा ऑक्सिजन ॲट अ टाइम, नायट्रोजन किंवा ऑक्सिजन यांच्यापैकी एकाचाच वापर करून आयदर हे किंवा आयदर हे कॉम्प्लेक्स बनवलं जाऊ शकतं. मग असे ॲम्बिडेंटेड लिगँड्स अजून एक एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल 3 SCN मायनस लिगँड हॅज, याच्याकडे किती? SCN मायनस लिगँड हॅज किती? 2 डोनर atoms. कुठले? सल्फर अँड नायट्रोजन. therefore आयदर सल्फर किंवा नायट्रोजनचा यूज करू शकतो. कॅन फॉर्म 2 कॉम्प्लेक्सेस. कुठले? M dash SCN या कॉम्प्लेक्सला थायोसायनाटो कॉम्प्लेक्स असं म्हणू शकता, किंवा M dash NCS हे कॉम्प्लेक्स पण बनवू शकतो. याला आयसोथायोसायनाटो कॉम्प्लेक्स असंही म्हणता येईल. मग हा कॉम्प्लेक्स बनवताना सल्फरचा वापर केला, तोच लिगँड आहे. हा कॉम्प्लेक्स बनवताना नायट्रोजनचा वापर केला. असे लिगँड्स म्हणजे कोण? ॲम्बिडेंटेड लिगँड्स. आणि ॲम्बिडेंटेड लिगँड असतील ना, तर ॲम्बिडेंटेड लिगँडमुळे असे जे कॉम्प्लेक्सेस बनतात एकाच टाइपच्या लिगँडमुळे, त्याच मेटल बरोबर जे दोन वेगवेगळ्या टाइपच्या कॉम्प्लेक्सेस बनतात. बघा, मेटल तोच आहे बट सल्फर थ्रू लिंकेज आहे SCNचं. मेटल तोच असेल पण N थ्रू लिंकेज असेल. कोणाचं? या SCN मायनस लिगँडचं. मग या कॉम्प्लेक्सला थायोसायनाटो म्हणणार, या कॉम्प्लेक्सला आयसोथायोसायनाटो म्हणणार. सेम इज ट्रू ओ हियर. इथे पण तेच आहे. लिगँड NO2 चे पण नायट्रोजन थ्रू बॉन्डिंग आहे, लिगँड NO2 चे पण ऑक्सिजन थ्रू बॉन्डिंग आहे. इथे पण तेच आहे. लिगँड सायनाइडच आहे पण कार्बन थ्रू बॉन्डिंग आहे, लिगँड सायनाइडच आहे पण नायट्रोजन थ्रू बॉन्डिंग आहे. म्हणजे हे दोन कॉम्प्लेक्सेस या सगळ्या ॲम्बिडेंटेड लिगँडनी बनवलेल्या दोन कॉम्प्लेक्सेसच्या केसमध्ये काय ट्रू आहे? तर या कॉम्प्लेक्स आणि या कॉम्प्लेक्स दोघांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. यांच्यामध्ये पण फॉर्म्युला सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. तेच ॲटम्स आहेत, तेच लिगँड्स आहेत, तेच मेटल्स आहेत. बट लिगँड ज्या ॲटमचा वापर करून बॉन्ड फॉर्म करतो म्हणजे लिंकेज वेगळं आहे. इथे कार्बन थ्रू लिंक झालेला लिगँड, इथे नायट्रोजन थ्रू, इथे नायट्रोजन थ्रू आणि ऑक्सिजन थ्रू, इथे सल्फर थ्रू आणि इथे नायट्रोजन थ्रू. सो लिंकेज वेगळं आहे. सो ड्यू टू ॲम्बिडेंटेड लिगँड काय दोन वेगळे जे कॉम्प्लेक्स बनवू शकतात त्या ॲम्बिडेंटेड लिगँडमुळे त्या दोन वेगवेगळ्या कॉम्प्लेक्सचा एकमेकांचं काय म्हणायचं? लिंकेज आयसोमर. काय म्हणायचं? लिंकेज आयसोमर. म्हणजे आयसोमेरिझमचा, स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा कुठला टाइप इथे अराइज होतो? ॲम्बिडेंटेड लिगँडमुळे. लिंकेज आयसोमेरिझम. सो ड्यू टू ॲम्बिडेंटेड लिगँड्स लिंकेज आयसोमेरिझम अराइजेस. काय? लिंकेज आयसोमेरिझम अराइजेस. कुठल्या टाइपचं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अराइज होतं? लिंकेज आयसोमेरिझम अराइज होतं. हे कळालंय का? हवी गॉट दिस. हे जर कळालं असेल
then we are going to discuss what? We are going to discuss our next topic, how these ligands, whatever different types of ligands we have seen, कोणते कोणते बघितले? different types of ligands आपण बघितले, मोनोडेंटेड आणि पॉलीडेंटेड. मग मोनोडेंटेड लिगॅंड आणि पॉलीडेंटेड लिगॅंड माहिती असतील, लिगॅंड कुठल्या टाइपचा आहे ते माहिती असेल, तर लिगॅंड कुठल्या टाइपचा आहे ते माहिती असेल तर कोऑर्डिनेशन नंबर कसा डिसाइड करता येतो आणि ऑक्सिडेशन स्टेट पण काय टर्म आहे, या दोन टर्म ज्या राहिल्यात त्या डिस्कस करायच्या. म्हणजे लिगॅंडच्या टाइप्स, एमिडेंटेड लिगॅंडचा यूज कुठे आहे, एमिडेंटेड लिगॅंड जर माहिती असतील लिंकेज आयसोमेरिझम कळतं, बरोबर. मग तसंच आहे, जर तुम्हाला पॉलीडेंटेड लिगॅंड्स कुठले आहेत, मोनोडेंटेड लिगॅंड्स कुठले आहेत ते कळालं तर कॉम्प्लेक्स मध्ये जो सेंट्रल मेटल आहे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला सांगता येतो इझिली. आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर ह्या टॉपिक साठी आपल्याला काय बघायचं होतं, लिगॅंड. सो वी आर नोइंग द लिगॅंड्स अँड देअर टाइप्स. सो आता कोऑर्डिनेशन नंबर ही टर्म जी आहे सेंट्रल मेटलची ती डिस्कस करू शकतो. नेमकं कोऑर्डिनेशन नंबर कसा फाइंड आउट करायचा, येस ऑर नो. आणि कोऑर्डिनेशन नंबर कसा फाइंड आउट करायचा ही टर्म जर तुम्हाला येत असेल तर मग आपण काय करू शकतो, कोऑर्डिनेशन नंबर कसा फाइंड आउट करायचा ही टर्म जर तुम्हाला येत असेल then we can discuss oxidation state. काय oxidation state आपण डिस्कस करू शकतो. सो स्टुडंट, या क्वेश्चन विषयी आपल्याला थोडं डीपली बघायचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे की एमिडेंटेड लिगॅंड कडे दोन किंवा त्यापेक्षा जास्त डोनर ॲटम असू शकतात, बट ॲट द टाइम ऑफ बॉन्ड फॉर्मेशन एमिडेंटेड लिगॅंड जेवढे डोनर ॲटम्स आहेत त्यापैकी एकाच डोनर ॲटमचा वापर करतो, बरोबर. आणि म्हणून तर त्याला एमिडेंटेड म्हणतात. हॅविंग टू जॉज और टू टिप्स बाय विच इट कॅन फॉर्म टू कोऑर्डिनेट बॉन्ड्स विथ सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन. ज्याच्याकडे दोन डेंट आहेत, ज्या म्हणजे दोन डोनर ॲटम आहेत ज्याच्या थ्रू तो दोन कोऑर्डिनेट बॉन्ड बनवू शकतो. कोण, एमिडेंटेड लिगॅंड कोणाबरोबर, सेंट्रल मेटल बरोबर, बट ॲट द टाइम ऑफ बॉन्ड फॉर्मेशन तो एकच वापरतो. म्हणजेच एमिडेंटेड लिगॅंड एमिडेंटेड म्हणून का बिहेव करतो, दोन डोनर ॲटम आहेत बट ॲट द टाइम ऑफ बॉन्ड फॉर्मेशन एकच ॲटम का वापरतो, या गोष्टीचं डिस्कशन करायचं आहे. म्हणजे क्वेश्चन काय, व्हाय एमिडेंटेड लिगॅंड्स आर एमिडेंटेड. Why, despite of having two donor atoms or even more ambidentate ligand uses only one donor at a time. हे बघायचं. मग एक एक्झाम्पल देतो, क्लासिक एक्झाम्पल आहे जे आपण बऱ्याच वेळा वापरतो. हा NO2 मायनस आहे, नायट्रोजन डोनर, बरोबर, नायट्रोजन डोनर, करेक्ट. काय, ही बॉन्डची इलेक्ट्रॉन तर इकडे आली आणि ती दिली असं मान, म्हणून मी नायट्रोजन वरती काय दाखवतो, नायट्रोजन वरती काय दाखवतो, इलेक्ट्रॉन पेटा असतो. ही इलेक्ट्रॉन पेर नायट्रोजनने दिली, कुणाला दिली, सेंट्रल मेटलला. इथे लिहितो टू सेंट्रल मेटल. मग नायट्रोजन डोनर आहे, पण याच लिगॅंड मधला काय डोनर ॲटम ऍक्ट होऊ शकतो, काय डोनर ॲटम ऍक्ट होऊ शकतो, ऑक्सिजन कॅन ऍक्ट ॲज अ डोनर, बरोबर. मग ऑक्सिजन डोनर, इकडे नायट्रोजन डोनर, बरोबर. मग एका वेळेस नायट्रोजन डोनर, एका वेळेस ऑक्सिजन डोनर. या केस मध्ये मेटल बरोबर बनेल NO2 कॉम्प्लेक्स, या केस मध्ये मेटल बरोबर बनेल ONO कॉम्प्लेक्स, बरोबर आहे का. याला आपण म्हणतो नायट्रो, याला नायट्रिटो. आणि कोबाल्ट मेटल असेल तो कोबाल्ट बरोबर नायट्रो ग्रुप बॉन्डेड असेल, म्हणजे नायट्रोजन थ्रू लिंकेज झालेला असेल, तर या केस मध्ये काय होणार, या केस मध्ये काय होणार, येलो कलर कॉम्प्लेक्स मिळणार. या केस मध्ये तुम्हाला रेड कलरचा कॉम्प्लेक्स मिळणार, बरोबर. मग हे दोन्ही डोनर ॲटम एकाच NO2 मायनस लिगॅंड मध्ये आहे. मग दोघांचाही वापर करून ॲट द सेम टाइम दोन कोऑर्डिनेट बॉन्ड का नाही बनवले, त्याचं रिझन आपल्याला बघायचं आहे. त्याचं रिझन आहे बघा, क्वेश्चन काय, व्हाय NO2 मायनस डोंट यूज
simultaneously both nitrogen and oxygen to form two coordinate bonds with central metal. And why can't NO2 minus act as what? Why can't NO2 minus act as bidentate? NO2 मायनस बायडेंटेट म्हणून ऍक्ट का नाही होऊ शकत हे आपल्याला बघायचं आहे. रीजन आहे त्याचं, रीजन आहे स्टेरिक हिंड्रन्स बिटवीन टू donor atoms of ambidentate ligand. Let's do not let असं म्हणूया, do not let coordinate bond formation possible at a time. म्हणजे काय, ambidentate ligand मध्ये जे दोन डोनर ऍटम्स आहेत त्यांच्यामध्ये जो स्टेरिक हिंड्रन्स आहे किंवा स्टेरिक हिंड्रन्सच्या ऐवजी सिंपल शब्द वापरतो रिपल्शन आहे त्यांच्यामध्ये, जे त्याच्यामुळे त्या रिपल्शनमुळे काय होतं, डोनर ऍटम्स दोन एकाच वेळेस दोन कोऑर्डिनेट बॉन्ड फॉर्म करत नाही आणि म्हणून दोघांपैकी एकच डोनर ऍटम एका वेळेस बॉन्ड फॉर्म करतो. जसं की इथं अँगल कमीच आहे 120 डिग्री ॲज यू नो, बट 120 डिग्रीच्या जवळपास अँगल आहे, 120 डिग्रीच्या जवळपास आहे, 114 आहे, व्हॉटएव्हर बॉन्ड अँगल सोडून द्या, बट डिस्टन्स पण कमी आहे, म्हणजे बॉन्ड लेंथ पण काय कमी आहे. कारण दोन्ही बॉन्डचा कॅरेक्टर इथे पण कसं आहे, डबल बॉन्ड कॅरेक्टर. दिस बॉन्ड कॅन आल्सो बी ऑफ डबल बॉन्ड कॅरेक्टर, दिस बॉन्ड कॅन आल्सो बी ऑफ डबल बॉन्ड कॅरेक्टर. म्हणजे काय, दोन्ही ॲटम मधला हा ऑक्सिजन डोनर आणि हा नायट्रोजन डोनर यांच्यामधला डिस्टन्स कमी असल्यामुळे इलेक्ट्रॉन जे आहेत दोघांचे बॅलन्स इलेक्ट्रॉन यांचं इलेक्ट्रॉन क्लाउडचं रिपल्शन जास्त आहे. इलेक्ट्रॉन क्लाउड ऑन ऑक्सिजन आणि इलेक्ट्रॉन क्लाउड ऑन व्हॉट नायट्रोजन. इलेक्ट्रॉन क्लाउड ऑन नायट्रोजन आणि इलेक्ट्रॉन क्लाउड ऑन ऑक्सिजन असे जवळच आहे. त्यांच्यामधलं रिपल्शन जे आहे ना, नायट्रोजनचं इलेक्ट्रॉन क्लाउड असं म्हणा, ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉन क्लाउड असं म्हणा, हे जे इलेक्ट्रॉन क्लाउड्स आहेत ना ते आर नियर, त्यांच्यामध्ये दिसतो एवढा पण डिफरन्स नसणार आहे, एवढाही डिफरन्स नसणार आहे, डिफरन्स खूप कमी असणार आहे. इलेक्ट्रॉन क्लाउड एकमेकांना रिपेल करतील, म्हणूनच याला म्हणले स्टेरिक रिपल्शन. म्हणून इलेक्ट्रॉन क्लाउडनी रिपेल केल्यामुळे either this nitrogen or this nitrogen at the same time can approach towards central metal. मग दोघांपैकी एकच सेंट्रल मेटलकडे at the same time approach करू शकतो आणि दोघांपैकी at the same time एकच कोणीतरी काय करू शकतो, बॉन्ड बनवू शकतो. म्हणून तुम्ही जेव्हा नायट्रो आणि नायट्रेटो कॉम्प्लेक्स बनवता ना तेव्हा तुम्हाला स्पेशल प्रिकॉशन घ्यावा लागतात. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला ॲडिशन करताना नायट्रो लिगँड कंटेनिंग कंपाऊंडचं कुणामध्ये मेटलमध्ये ॲडिशन करताना स्पेसिफिक वेमध्ये करावं लागतं, टेम्परेचर वगैरे पण कंट्रोल करावं लागतं, रिॲक्शनचे बरेचसे पॅरामीटर कंट्रोल करावं लागतात, विच इज नॉट द पार्ट ऑफ अवर सिलेबस. म्हणजे आपण पूर्ण डिटेलमध्ये तेवढं इनऑर्गॅनिक बघत नाही आहोत, म्हणून फक्त तुम्हाला एक आयडिया यावी की का होतं असं. ॲम्बिडेंटेड लिगँड दोन डोनर ॲटमपासून सुद्धा एकाच वेळेस एकाच डोनरी बॉन्ड का फॉर्म करतो, तर रिझन आहे हे. आणि स्टेरिक हिंड्रन्स का असतो, स्टेरिक hindrance between the donor atoms of same ambidentate
ligand is due to less distance between them, bond lengths कशा असतील are small. मग यानी काय होतं? Therefore either connection any one out of the two. आपण बायडेंटेड लिगॅंड आपण काय घेतलंय? दोन डोनर एटम असणारे एम्बेडेड लिगॅंड कन्सिडर केलेत ना. सो आयदर वन किंवा एनी वन आउट ऑफ द टू डोनर atoms can approach to central metal. दोघांपैकी एकच, कारण दोघेही सायमल्टेनियसली सेंट्रल मेटलकडे अप्रोच व्हायला लागले. दोघांचेही काय आउटर जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना ते एकमेकांना जास्त रिपेल करतील आणि दोघांचे आउटर इलेक्ट्रॉन जर एकमेकांना जास्त रिपेल करायला लागले तर काय रिपल्शनमुळे कुठल्या तरी एकाला ज्याचं रिपल्शन जास्त होते दुसऱ्याच्या इलेक्ट्रॉन क्लाउडमुळे त्यापैकी एकालाच मेटलकडे अप्रोच करता येईल, दुसरा मेटलकडे अप्रोच होण्याच्या पाथपासून अवे जाईल. म्हणजे काय आउट ऑफ द टू डोनर ॲटम्स एनी वन कॅन अप्रोच टू सेंट्रल मेटल फॉर ओव्हरलॅप अँड काय कोऑर्डिनेट बॉन्ड formation. Therefore ambidentate ligand can use one out of two donor atom at a time. मग ॲट अ टाइम दोन पैकी एकाच डोनर ॲटमचा वापर या सगळ्या रिझन मुळे करू शकतो. मग हे काय रिझन्स कळाले का? रिझन्स व्हाय एम्बिडेंटेड लिगॅंड इज एम्बिडेंटेड. कारण जे दोन डोनर ॲटम आहेत त्यांच्यामधला स्टेरिक रिपल्शन मुळे काय स्टेरिक रिपल्शन का असतं तर त्यांच्यामधला डिस्टन्स दोन डोनर ॲटम मधला म्हणजेच बॉन्ड लेंथ त्यांची कमी आहे. दोघे एकमेकांच्या क्लोज आहेत, दोघांचे इलेक्ट्रॉन क्लाउड एकमेकांना रिपेल करतील. म्हणून दोन डोनर ॲटम जर असतील एम्बिडेंटेड लिगॅंड मध्ये दोघांपैकी एकच कोणीतरी काय सेंट्रल मेटलकडे ओव्हरलॅपिंगसाठी आणि बॉन्ड फॉर्मेशनसाठी अप्रोच होईल आणि दोघांपैकी एकच बॉन्ड फॉर्म करेल. दोन जरी असतील तरी आणि म्हणून एम्बिडेंटेड लिगॅंड एम्बिडेंटेड असतात. मग याचा पुढचा क्वेश्चन आहे की फक्त मोनोडेंटेड लिगॅंडच एम्बिडेंटेड लिगॅंड असतात का? आता हे तुम्ही ऐकलं नसेल, तुम्ही आता सगळे बघितले एकच बॉन्ड फॉर्म करतात ना कुठलाही एम्बिडेंटेड लिगॅंड. मग तो एकच बॉन्ड फॉर्म करणारा तर काय असायला पाहिजे मोनोडेंटेड. एम्बिडेंटेड लिगॅंड इज बेसिकली शुड बी मोनोडेंटेड ना अँड इट हॅज टू बी मोनोडेंटेड. बट तो असतो का मोनोडेंटेड? त्याच्याकडे तर दोन डोनर ॲटम आहे. इसेंशियली इट शुड बी कॉल्ड एज बायडेंटेड लिगॅंड. पण तो दोन डोनर ॲटमचा एकाच वेळेस वापर नाही करत ना म्हणून आपण त्याला मोनोडेंटेड म्हणतो. बरोबर ना? बट असं काही आहे का की दोन दोन डोनर ॲटम आहेत आणि दोन दोन वेगवेगळे डोनर ॲटम आहेत आणि एका वेळेस एका टाइपचे दोन डोनर ॲटम दुसऱ्या वेळेस दुसऱ्या टाइपचे दोन डोनर ॲटम असे दोन दोन डोनर ॲटम सपोज ए टाइपचे दोन डोनर ॲटम आहेत, बी टाइपचे दोन डोनर ॲटम आहेत. ए टाइपच्या दोन डोनर ॲटमचा वापर करून दोन कोऑर्डिनेट बॉन्ड बनवले आणि दुसऱ्या वेळेस बी टाइपच्या दोन डोनर ॲटमचा वापर करून दोन कोऑर्डिनेट बॉन्ड बनवले. असा कुठला बायडेंटेड लिगॅंड एम्बिडेंटेड असू शकतो का हे बघायचं. दिस इज समवॉट एक्स्ट्रा. याच्याविषयी एक्स्ट्रा डिस्कशन करायचं असेल, एक्स्ट्रा गोष्टी बघायच्या असतील, जेडीली म्हणून बुक आहे, जेडीली म्हणून इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं बुक आहे, त्यात तुम्हाला बघायला मिळेल. मग माझा क्वेश्चन आहे एम्बिडेंटेड लिगॅंड एम्बिडेंटेड का असतात ते कळालं. आता पुढचं आपलं डिस्कशन आहे की जे एम्बिडेंटेड लिगॅंड्स असतात, जे एम्बिडेंटेड लिगॅंड्स असतात ते फक्त मोनोडेंटेडच असतात. मी तुम्हाला सांगितलं दोन डोनर ॲटम तर आहेत. या सगळ्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलेले आतापर्यंत सगळ्या की दोन डोनर ॲटम आहेत बट दोन्ही डोनर ॲटम ऍट द सेम टाइम लिगॅंड वापरत नाही. ऍट अ टाइम तो आयदर नायट्रोजन हा लिगॅंड NO2- नायट्रोजन वापरतो किंवा ऑक्सिजन म्हणजे कुठलाही एम्बिडेंटेड लिगॅंड असेल आउट ऑफ द डोनर ॲटम ऍट अ टाइम एकच डोनर ॲटम वापरतो म्हणून तो लिगॅंड आपण काय म्हणतो एम्बिडेंटेड लिगॅंड म्हणतो. म्हणजे तो बेसिकली त्याच्याकडे आहेत दोन किंवा त्यापेक्षा जास्त डोनर ॲटम
बट ऍट अ टाइम एकच वापरत असल्यामुळे आपल्याला त्याला मोनोडेंटेट म्हणावं लागते. जसं की जर यांनी ऍट द सेम टाइम नायट्रोजन आणि ऑक्सिजन दोन्ही वापरले असते आपल्याला त्याला बायडेंटेट म्हणावं लागलं असतं. आहेत तर दोन डोनर ऍटम, बट ऍट द टाइम ऑफ बॉन्ड फॉर्मेशन आहे तर नायट्रोजन किंवा ऑक्सिजन वापरतात. म्हणून बेसिकली दोन डोनर ऍटम असताना सुद्धा आपल्याला याला काय म्हणावं लागतंय, याला आपल्याला म्हणावं लागतंय मोनोडेंटेट आणि ॲम्बिडेंटेट. बरोबर. मग क्वेश्चन असा येतो की सगळेच ॲम्बिडेंटेट लिगँड जे आहेत ते मोनोडेंटेट कॅटेगरीमध्ये येतात का, किंवा असे काही बायडेंटेट लिगँड आहेत का जे कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात, जे कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात, जे बायडेंटेट लिगँड ॲम्बिडेंटेट या कॅटेगरीमध्ये येतात. ती गोष्ट आपल्याला डिस्कस करायची. त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे. हे कळालं असेल त्याचं एक्झाम्पल ही आपल्याला डिस्कस करायचं आहे. कुठलं, असे बायडेंटेट लिगँड व्हिच कॅन ऍक्ट ॲज ॲम्बिडेंटेट लिगँड, त्याचं डिस्कशन आपल्याला आता करायचं. फक्त एक्झाम्पल बघायचं आहे आणि मग आपल्याला पुढे आपला टॉपिक कोऑर्डिनेशन नंबर किंवा आपली ज्या टर्म्स राहिल्या कुठल्या, फॉर एक्झाम्पल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल, त्याच्याकडे जायचं. ठीक आहे. दिस इज अबाउट व्हाय ॲम्बिडेंटेट लिगँड्स आर ॲम्बिडेंटेट, म्हणजे ते एकाच डोनर ॲटमचा वापर का करतात डिस्पाइट ऑफ हॅविंग टू डोनर ॲटम. ठीक आहे. मग आता डिस्कस करूया की असा बायडेंटेट लिगँड जो काय आहे, ॲम्बिडेंटेट सुद्धा आहे. मग एक्झाम्पल बघा काय देतं. लुक ॲट द एक्झाम्पल. डाय थायो ऑक्सॅलेट. कुठला, डाय थायो ऑक्सॅलेट आहे. कधी ऐकले का रे? लुक ॲट दिस. ऑक्सॅलेट म्हणजे हा ना रे, ऑक्सॅलेट म्हणजे हा ना, येस ऑर नो? दिस इज युअर ऑक्सॅलेट ना. या ऑक्सॅलेट कडे काय असतं रे गाइस, या ऑक्सॅलेट कडे काय असतं, या ऑक्सॅलेट कडे ऑक्सिजन डोनर आहे, टू डोनर ऑक्सिजन्स. काय, टू डोनर ऑक्सिजन्स. आणि हा कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो, हा येतो सिमेट्रिकल बायडेंटेट मध्ये. बरोबर. याच्यासारखा सिमिलर टू दिस, याच्यासारखाच सिमिलर टू दिस हा जो आहे तो बघा, व्यवस्थित बघायचं. डबल बॉन्ड ओ एस मायनस. कोण आहे, लुक ॲट दिस, एस मायनस. कोण आहे हा, हा आहे आपला डायथायो ऑक्सॅलेट. सल्फर आहे डोनर. काय आहे डोनर, सल्फर. और बघा याला कसं लिहितो मी, डबल बॉन्ड एस. म्हणजे आता ऑक्सिजन बरोबर डबल बॉन्ड असण्याच्या ऐवजी कार्बनचा सल्फर बरोबर डबल बॉन्ड आहे आणि O मायनस म्हणजे आता या डायथायोऑक्सिनेटचं, या डायथायोऑक्सिनेट विषयी काय सांगू शकता, कॅन फॉर्म टू coordinate bonds by using either sulfur or oxygen atoms. सल्फरचा वापर करून किंवा ऑक्सिजनचा वापर करून काय, हा डायथायोसायनेट आयन काय करू शकतो, दोन कोऑर्डिनेट बॉन्ड बनवू शकतो. देयरफॉर इथे लिहितो मी डाय thiocyanate is bidentate and bidentate तर आहेच but ambidentate. bidentate and ambidentate टू, bidentate तर आहेच पण ambidentate सुद्धा आहे. हे एक्झाम्पल आहे अशा बायडेंटेट लिगँडचं ज्याचं नाव आहे डायथायोसायनेट. बट हा सल्फर दोन किंवा दोन ऑक्सिजन यापैकी दोन सल्फरचा किंवा दोन ऑक्सिजनचा वापर करून बॉन्ड फॉर्म करू शकतो. किती, टू कोऑर्डिनेट बॉन्ड्स फॉर्म करू शकतो. आयदर सल्फर यूज करेल दोन किंवा सल्फरच्या ऐवजी ऑक्सिजन यूज करेल. मग हा सुद्धा ॲम्बिडेंटेट कॅटेगरी मध्ये येतो. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे खाली. दिस इज अन ॲडिशनल इन्फॉर्मेशन. दिस हॅज नथिंग टू डू विथ युअर सिलेबस गाइस. तुमच्या सिलेबसशी रिलेटेड नाही. तुम्हाला माहिती असावं की बायडेंटेट लिगँड सुद्धा ॲम्बिडेंटेट असू शकतात म्हणून मी हे सांगितलं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट
ambient ligands. Now we are going to discuss oxidation state of central metal atom and ion. आणि चार्ज नंबर काय असतो सेंट्रल मेटल ॲटमचा किंवा आयनचा सॉरी कॉम्प्लेक्सचा आणि मग कॉम्प्लेक्स मध्ये जो सेंट्रल मेटल आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची हा पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे. सो आय थिंक यू हॅव गॉट अबाउट व्हॉट डायऑक्सॅलेट डायथायोऑक्सॅलेट डायथायोसायनेट आलं माझ्याकडे इथे चुकून डायथायोऑक्सॅलेट इट इज डायथायोसायनेट आलं माझ्याकडे चुकून हा कोण आहे डायथायोऑक्सॅलेट. हा जो डायथायोऑक्सॅलेट आयन आहे हा अँबिडेंटेड आणि बायोडेंटिक कसा आहे हे कळालं आहे तुम्हाला. सो वी आर मूव्हिंग टुवर्ड्स व्हॉट ऑक्सिडेशन स्टेट अँड चार्ज नंबर या दोन टर्मकडे आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स. चार्ज नंबर ऑफ complex and oxidation state of what central metal atom or ion. मग या चार्ज नंबरचा आणि ऑक्सिडेशन स्टेटचं काही रिलेशन आहे का ते आपल्याला बघायचं. मग पहिल्यांदा चार्ज नंबर बघूया. चार्ज नंबर कसा काढतात ते बघूया. चार्ज नंबर कसा काढतात हे कळलं तर त्याच्यावरून ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम आणि चार्ज नंबरचं काय रिलेशन आहे ते बघूया. आणि या चार्ज नंबरला किंवा ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम आयन किंवा आयनला आपल्याला का डिफाइन करावं लागतं. का आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन गरजेची आहे. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन माहिती असल्याशिवाय तुम्ही काय काढू शकत नाही अनपेड इलेक्ट्रॉन डिटरमाइन करू शकत नाही. मग व्हीव्हीडी नुसार जर तुम्हाला स्पिन ओनली मॅग्नेटिक मोमेंट इलेक्ट्रॉनच्या स्पिन मोशन मुळे तिथे क्रिएट होणारं मॅग्नेटिक फील्ड जे स्मॉल मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रॉनच्या स्पिन मोशन मुळे क्रिएट होतं ते काढायचं असेल तुम्हाला नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स माहिती असावे लागतात. आणि नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स जर काढायचे असतील ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम किंवा आयन यू शुड नो. ठीक आहे. मग हे जर कळालं असेल लेट अस प्रोसीड विथ चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स. चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स काय चार्ज नंबर डेफिनेशन काय सिंपल डेफिनेशन आहे द नेट चार्ज रिसाइडिंग ऑन कॉम्प्लेक्स यालाच म्हणायचं चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स. कशाला म्हणायचं चार्ज नंबर एकदा बघून घ्या पटकन. सो चार्ज नंबरची डेफिनेशन करायची मग कॅल्क्युलेट कसा करतात त्याच्यावरून वेगळ्या पद्धतीने डिफाइन करतात. और इट इज म्हणजे चार्ज नंबर इज सम ऑफ चार्जेस ऑफ मेटल and ligands bonded to it in a complex. कॉम्प्लेक्स मध्ये मेटल जो आहे त्या मेटलचा चार्ज आणि मेटलला बॉन्डेड लिगँड जे आहेत त्यांचा मिळून जो चार्ज आहे याला म्हणायचं काय चार्ज नंबर. बट तुम्हाला माहिती आहे की चार्ज carried by central metal is its oxidation state. त्याला काय म्हणायचं ऑक्सिडेशन स्टेट is its oxidation state. काय म्हणायचं चार्ज carried by central metal is its oxidation state. मग चार्ज carried by central metal is its oxidation state. चार्ज carried by central metal जर त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल तर मग चार्ज नंबर विषयी काय लिहिणार therefore charge number of complex is equal to काय असणार चार्ज ऑन सेंट्रल मेटल बरोबर. याच्या वेळी तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट पण लिहू शकता प्लस टोटल चार्ज
carried out, total charge carried out by all the ligands, total charge carried out by all the ligands, total charge carried out by all the ligands यांची सम म्हणजेच काय लिहू शकतो. Therefore charge number of complex is equal to oxidation state of central metal plus total charge of all ligands. बरोबर. Therefore example क्या, example consider a complex ion, consider a complex ion. आता बघा, charge on complex number is oxidation state plus total charge on ligands plus काय, total charge of काय, हे पण कन्सिडर करावं लागतं. काउंटर आयन्स, टोटल चार्ज ऑफ काउंटर आयन्स. जर काउंटर आयन्स असतील तर त्यांचाही चार्ज कन्सिडर करावा लागेल. मग आता कन्सिडर कॉम्प्लेक्स आयन FeCN6 4- इथे काउंटर आयन कोणी नाही आहेत. मग चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन जर म्हटलं, चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन म्हटलं तर मग तुम्हाला इथे काउंटर आयन्स कन्सिडर करावे लागणार नाही. चार्ज नंबर ऑफ काय, कॉम्प्लेक्स आयन म्हणा. कॉम्प्लेक्स आयन साठी चार्ज नंबर ही टर्म आपण लावू. चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन म्हणा. मग त्या केस मध्ये आपल्याला काउंटर आयन डिस्कस करायची गरज नाही पडणार. मग कॉम्प्लेक्स आयन FeCN6 4- घेतला. मग काय, चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन किती आहे रे, -4 आहे. बरोबर. ऑक्सिडेशन स्टेट माहिती नाहीये. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल Fe is unknown, x है. चार्ज ऑन each Cn- किती असतो, -1. मग याच्यावरून तुम्ही काय करू शकता, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल हे काढू शकता. Therefore बघा काय लिहिलं, चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन कोणता, FeCN6 4- is equal to काय, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन कोणता, Fe चा प्लस टोटल चार्ज ऑन 6 Cn- लिगॅंड्स. काही चार्ज नंबर, काही चार्ज नंबर तुमच्या समोर आहे -4. x मानले ऑक्सिडेशन स्टेटला, 6 × -1 म्हणजे किती, x - 6. इकडे किती आले, -4. मग x काढायचा असेल, -4 + 6 is equal to x. Therefore x is equal to काय, +2. म्हणजे काय, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe in FeCN6 4- आयन, या आयन मध्ये किती आहे, +2 आहे. किती आहे, +2. दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन स्टेट. मग ऑक्सिडेशन स्टेट काढताना चार्ज नंबर मधनं, चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन मधनं काय सबट्रॅक्ट करावं लागतं, चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन मधनं काय सबट्रॅक्ट करावं लागतं, टोटल चार्ज ऑफ लिगॅंड सबट्रॅक्ट करायचा. पुन्हा चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन मधनं, चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन मधनं टोटल चार्ज ऑफ ऑल द लिगॅंड्स सबट्रॅक्ट केलं की तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल काढता येईल. दिस इज द कन्सेप्ट ऑफ व्हॉट, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल एटम और आयन इन अ कॉम्प्लेक्स आयन. आणि चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स आयन जर माहिती असेल तरच ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल एटम काढता येते. म्हणजे चार्ज नंबर आणि सेंट्रल मेटल एटमच्या ऑक्सिडेशन स्टेटचं रिलेशन आहे. सो हा माहिती असावा लागतो तेव्हा चार्ज नंबर काढता येईल. किंवा चार्ज नंबर आणि टोटल चार्जेस ऑफ लिगॅंड माहिती असेल तर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल काढता येईल. दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ ऑक्सिडेशन स्टेट अँड चार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्स
कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या नेमिंग साठीचे रूल्स वन बाय वन डिस्कस करायचे आणि नॉमेनक्लेचर हे करायचं आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सचं। हे कळालं असेल, वी विल मूव टुवर्ड्स व्हॉट नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स। नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड कडे आपण जाऊया, ठीक आहे। सो गाइस, लेट अस स्टार्ट डिस्कसिंग रूल्स ऑफ IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड। कोऑर्डिनेशन कंपाऊंडला IUPAC सिस्टीम मध्ये नेमिंग करताना काही रूल्स जे आपल्याला फॉलो करावे लागतात आणि त्या रूल्सचा यूज करून आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडला नेमिंग करतो। ते रूल्स काय ते डिस्कस करूयात आणि मग काही प्रोटोटाइप आहेत कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सचे, काही एग्जांपल आहेत, स्टँडर्ड एग्जांपल जे NCERT, तुमच्या स्टेट बोर्ड किंवा तुमच्यासाठी तुमच्याकडे जे JEE किंवा NEETचे रेफरन्सेस असतील त्या रेफरन्सेस मधले जे काही एग्जांपल्स आहेत जे तुम्हाला तुमच्या कुठल्याही एंट्रन्स टेस्टला गरजेचेच असणार आहेत, तेही एग्जांपल आपण इथे डिस्कस करू। सो लेट अस स्टार्ट विथ डिस्कसिंग रूल्स ऑफ IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड। पहिला रूल काय, व्हाईल नेमिंग कॉम्प्लेक्स आयन, मग तो कॉम्प्लेक्स आयन कॅटायनिक असू दे किंवा एनायनिक, म्हणजे मेटल बरोबर जर जनरली न्यूट्रल लिगॅंड असतील तर मेटल आणि लिगॅंडच्या कॉम्बिनेशन वरती म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो। जनरली तो कुणाशी इक्वल असतो, मेटलच्या ऑक्सिडेशन स्टेटशी इक्वल असणारा पॉझिटिव्ह चार्ज असतो। कधी जर मेटल बरोबर न्यूट्रल लिगॅंड असतील तर मेटल बरोबर निगेटिव्ह लिगॅंड्स असतील आणि ते जास्त असतील आणि त्या निगेटिव्ह लिगॅंडचा चार्ज कोणापेक्षा जास्त असेल, त्या निगेटिव्ह लिगॅंडचा निगेटिव्ह चार्ज मेटलच्या ऑक्सिडेशन स्टेट पेक्षा जास्त असेल तर मेटल आणि लिगॅंडच्या कॉम्बिनेशन वरती म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट वरती निगेटिव्ह चार्ज येणार आहे, म्हणजे तुम्हाला कॉम्प्लेक्स एनायन मिळणार आहे। किंवा काही केस मध्ये कॉम्प्लेक्स तुमचं न्यूट्रल पण असू शकतं, कुठलीही केस असू दे, तुम्हाला जर कॉम्प्लेक्स आयनला कॅटायनिक किंवा एनायनिक कॉम्प्लेक्सला आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड जर न्यूट्रल असेल त्याला नेम करायचं असेल, लिगॅंड जे आहेत त्यांचं नेम पहिल्यांदा दिलं जातं आणि लिगॅंडच्या नावानंतर मेटलचं नाव दिलं जातं। सो फर्स्ट रूल इज व्हाईल नेमिंग कॉम्प्लेक्स आयन or neutral coordination compound, ligands are named first followed by the name of metal ion, मग metal ion चं नाव लिहायचं। मग हा झाला फर्स्ट रूल। सेकंड रूल काय आहे, while naming the anionic ligands, ligand तुमच्याकडे कसं आहे निगेटिव्हली चार्ज आयन आहे, names of anionic ligands always ends into suffix o, that is ending IDO is replaced by dash o and ending ATE or ITE is replaced by ATO or IPO from names of ligands. लिगॅंडच्या नावातनं एंडिंग IDO च्या ऐवजी O रिप्लेस करायचं आणि एंडिंग AT किंवा IT असेल त्याच्या ऐवजी पण काय ATO म्हणजे E च्या ऐवजी O, IT मध्ये E च्या ऐवजी O म्हणजे ATO असेल ॲटो, IT असेल आयटो असं प्रोनाउन्स करायचं। म्हणजे एंडिंग नावाचं कशामध्ये झालं पाहिजे, लिगॅंडच्या, कोणते लिगॅंड्स एनायनिक लिगॅंड असतील तर त्यांच्या नावाचं एंडिंग कशामध्ये व्हायला हवं, एंडिंग शुड बी इन O। फॉर एक्झाम्पल जस्ट इथे देऊन टाकतो एक, फॉर एक्झाम्पल Cl मायनस दॅट इज क्लोराइड ligand is named as chloride ligand मध्ये एंडिंग ला काय आहे ID is called as chloro, म्हणजे ID च्या ऐवजी काय सबस्टिट्यूट केलं O। दिस इज द वे टू नेम दी एनायनिक लिगॅंड्स, ठीक आहे। हा रूल झाला एनायनिक लिगॅंडच्या केस मध्ये। जर तुम्हाला नेम करायचं कोऑर्डिनेशन कंपाऊंडला, थर्ड रूल काय सांगतो, third rule is the name of ligand is written such that कसं there must be no
space between names of ligands and name of metal. मेटल आणि लिगॅंडच्या नावामध्ये काय कुठलाही स्पेस नको असं. एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल FeCl6 याला नेमिंग करताना कसं म्हणणार? हेक्सा सायनो लगेच फेरेट असं म्हणणार. पुढे काय? पुढे अजून बऱ्याच गोष्टी आहेत. फक्त एवढ्या पार्टचं नेमिंग कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. हेक्सा सायनो फेरेट, दिस इज द वे. कुठे गॅप आहे का? स्पेसिंग वगैरे द्यायचं नाही मेटल आणि लिगॅंडच्या नावामध्ये असं थर्ड रूल सांगतो. हे जर कळालं असेल मग मी तुम्हाला फोर्थ रूल सांगतो लगेच. फोर्थ रूल काय? दी ऑक्सिडेशन स्टेट. फोर्थ रूल काय? दी ऑक्सिडेशन स्टेट. पूर्ण लिहू का? दी ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल iron is written after the name of metal and it is written in Roman numerals in parenthesis. parenthesis म्हणजे राउंड ब्रॅकेटच्या मध्ये लिहायचे. राउंड ब्रॅकेटच्या मध्ये म्हणजे कंसात लिहायचे. रोमन न्यूमरल्स म्हणजे 1 2 3 एक्सेट्रा अशा वे मध्ये लिहायचे. हा आहे फोर्थ रूल. मग फिफ्थ रूल सांगितल्यानंतर मग मी तुम्हाला या दोघांचं एकत्रित एक्झाम्पल देतो. फिफ्थ रूल काय? In case of anionic ligands, the names of metal should end in ATE. मेटलच्या नावाचं एंडिंग ATE मध्ये झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथे Fe2+ आयन आहे. फेरसच्या वेळी काय लिहिलंय? फेरेट ATE मध्ये एंड झालाय. असं हा फिफ्थ रूल सांगतो. सो इफ यू आर नोइंग दीज रूल्स, एकदा हे रूल बघून घ्या. मग फोर्थ आणि फिफ्थ रूलचं काय देतो? एक्झाम्पल देतो तुम्हाला फोर्थ आणि फिफ्थ रूलचं. अँड देन व्हॉट वी विल डिस्कस रिमेनिंग 2 and 3 रूल्स. ठीक आहे? So I will rub this first and then we will discuss example for this, for elaboration of rule number 4 and 5th. So look at the example guys. Again same example we are going to take. Name of this is hexacyanoferrate. Oxidation state of Fe over here is 2 and it is basically an iron. So this is the way to write complete name of this particular complex. या कॉम्प्लेक्स मध्ये FeCl6 Fe ची ऑक्सिजन स्टेट 2 आहे. 6 या काय आहे? सायनाइड. म्हणून लिहिताना कसं लिहिलं? हेक्सासायनोफेरेट. फेरेट का लिहिलं? एनायनिक कॉम्प्लेक्स आहे म्हणून फेरस च्या नावाचं OS काढून काय ATE सफिक्स लावला. मेटलच्या नावाचं एंडिंग ATE मध्ये व्हायला पाहिजे. ऑक्सिडेशन स्टेट Fe2 आहे म्हणून पॅरेंथेसिस मध्ये 2 लिहिलं. 4 - 4 म्हणजे हा आयन म्हणून आयन लिहिलं. दिस इज अप टू रूल 5th. मग 6th रूल काय? इफ more than one same type of ligands are present in a coordination compound, then what is done? Then
prefixes like di, tri, tetra, penta, hexa, etc. etc is not the prefix. Di, tri, tetra, penta, hexa यांसारखे म्हणजे etc are used. For example, 6 cyanide ligand साठी hexa हे prefix वापरले, बरोबर ना? असे prefixes वापरायचे. But 7th rule is interesting. जर लिगँडच्या नावातच डाय, ट्राय, टेट्रा असे इन्व्हॉल्व असेल तर त्या केस मध्ये तुम्हाला तो लिगँड दोनदा आहे, तीनदा आहे हे सांगण्यासाठी परत अगोदर डाय हे न्यूमेरिकल प्रिफिक्स वापरता येणार नाही. मग त्या केस मध्ये काय प्रिफिक्स वापरायचे याच्याशी रिलेटेड आहे 7th रूल. इफ लिगँड, नेम ऑफ लिगँड असेल तो नेम ऑफ लिगँड itself has numerical prefix like di, tri in its name, then काय, then to indicate काय, पटापट सांगा. then to indicate the number of such a ligand, comma, numerical prefixes like 20, 30, 2 असेल तर 20, 3 असेल तर 30, 20, 30, टेट्राकिस एक्सेट्रा. इथे KI S आहे, KI डबल S नाही. आर युज्ड. कळाले का? हे जर कळालं असेल, एक्झाम्पल देतो याला इलॅबोरेट करण्यासाठी. व्हाट एक्झाम्पल यू हॅव? लुक ॲट दिस. हॅव यू हर्ड अबाउट दिस लिगँड? आपण बघितलाय ना हा इथिलीन डायअमाइन. कुठला लिगँड आहे हा? इथिलीन डायअमाइन. हा जो इथिलीन डायअमाइन लिगँड आहे याच्या नावामध्येच डाय आहे ना. एक्झाम्पल काय, सॉरी लिगँडचं स्ट्रक्चर काय? CH2 CH2 NH2 NH2 CH2 CH2 NH2 NH2 इथिलीन डायअमाइन हा लिगँड आहे. डाय हे याच्या नावातच आहे. if this ligand is present twice in a complex, for example CO En2 Cl2 Cl असा कॉम्प्लेक्स आहे. मग काय, देन याच्या नावातच डाय आणि हा लिगँड दोनदा आहे. देन प्रिफिक्स bis is used to indicate that En ligand is 2 times there. तो जो En लिगँड आहे तो इथे दोनदा आहे हे सांगण्यासाठी आपण काय वापरणार? bis हे न्यूमेरिकल प्रिफिक्स वापरणार असं कोण सांगतं? 7th रूल सांगतो. जर तो En लिगँड तीनदा असला असता आपण 20 च्या ऐवजी काय लिहिलं असतं? ट्रेस. बरोबर आहे का? सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट? दिस इज ऑल अबाउट व्हॉट? रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर. मग शेवटचा एक रूल एक्स्ट्रा जो आहे जो सांगावा लागतोय तो म्हणजे 8. तो रूल काय? जर काउंटरायन्स काय असतील, मेटल कॅटायन असतील, पोटॅशियम सोडियम सारखे, तर त्या कॉम्प्लेक्स मध्ये काउंटरायन्स जर कॅटायन्स असतील तर त्यांचं नाव सुरुवातीला लिहिलं गेलं असलं पाहिजे. त्यांचं नाव सुरुवातीला लिहिलं गेलं असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा,
if complex contains metal cation as counter ion, metal cation as counter ion, then it should be named first किंवा before naming ligand. लिगँडचं नाव देण्याच्या अगोदर त्या मेटलचं नाव द्यायचं. एक्झाम्पल बघा, इलॅबोरेशन होऊन जाईल. K4FeCN6 आहे. हा जो FeCN6 आहे ना इथे घेतलेला, त्याच्या 4 - 4 ला बॅलन्स करण्यासाठी अगोदर कोण आहेत? 4 पोटॅशियम्स आहेत ॲज अ काउंटर आयन. मग नाव लिहिताना काय लिहिणार? पोटॅशियम आउटसाइड द स्क्वेअर ब्रॅकेट आहेत आणि कॅटायन्स आहेत. मग पोटॅशियम हे काउंटर आयन्स आहेत बट कॅटायन्स आहेत, म्हणून अगोदर काय लिहिणार? पोटॅशियम. आणि मग लिहिणार हेक्सा सायन. मग पुढे लिहिणार काय? फेरेट ऑक्सिडेशन स्टेट 2. आणि मग शेवटी लिहिणार कॉम्प्लेक्स. सो पोटॅशियमचं नाव सुरुवातीला का लिहिलं? कारण हा कॉम्प्लेक्स कॅटायन काउंटर आयन आहे आणि हा मेटल आयन ॲज अ काउंटर आयन आहे. मेटल कॅटायन ॲज अ काउंटर आयन आहे, म्हणून त्याचं नाव सुरुवातीला लिहिलं. लिगँड आणि मेटलच्या नावाच्या सुद्धा अगोदर पोटॅशियमचं नाव लिहिलं. These are the rules for nomenclature of what coordination compound. मग हे रूल्स माहिती असतील. आणि अजून एक एक्स्ट्रा रूल जो आहे तो म्हणजे ॲमिडेंटेड लिगँडच्या केसमध्ये कसं नेमिंग करायचं. ॲमिडेंटेड लिगँडच्या केसमध्ये नेमिंग करताना ऑलरेडी सांगतो, मेटल आणि लिगँडच्या नावाच्या मध्ये तो मेटल त्या ॲमिडेंटेड लिगँडला, जसं इथं सायनाइड जो आहे तो ॲमिडेंटेड लिगँड आहे, बट सायनाइड मधल्या कार्बन थ्रू सायनाइडनी कार्बन थ्रू मेटल बरोबर बॉन्ड फॉर्म केला. मग लिगँड आणि मेटलच्या नावामध्ये तो ॲमिडेंटेड लिगँड ज्या ॲटम थ्रू मेटल बरोबर बॉन्डेड आहे, ज्या ॲटम थ्रू मेटल बरोबर बॉन्डेड आहे, त्या ज्या ॲटम थ्रू मेटल बरोबर बॉन्डेड आहे त्या ॲटमला मेटल आणि लिगँडच्या नावाच्या मध्ये डॅश करून ब्रिजिंग म्हणून लिहायचं. फॉर एक्झाम्पल, यांचं करेक्ट नेम कसं लिहिता येईल? कसं लिहिता येईल? हेक्सासायनो डॅश सी. काय लिहिलं? हेक्सासायनो डॅश सी डॅश फेरेट 2 आयन. दिस इज द करेक्ट वे. मध्ये सी का लिहिला? मध्ये सी का लिहिला? सी मध्ये का लिहिला? कारण सायनाइड लिगँडनी कार्बन थ्रू Fe बरोबर बॉन्ड फॉर्म केला. सो लिंकेज कार्बन थ्रू झालाय, म्हणून पोटॅशियम हेक्सासायनो डॅश सी डॅश फेरेट 2 आयन. सी का लिहिला? सी लिहिण्याचं कारण आहे या ॲमिडेंटेड लिगँडनी कार्बन थ्रू बॉन्ड फॉर्म केला. एन असतं तर इथे एन लिहिला असतं. हा एक रूल आहे. काय? नॉमेनक्लेचर करताना जर ॲमिडेंटेड लिगँड असेल तर त्या ॲमिडेंटेड लिगँडनी ज्या ॲटमचा वापर करून मेटल बरोबर बॉन्ड बनवला, त्या ॲमिडेंटेड लिगँडनी ज्या ॲटमचा वापर करून मेटल बरोबर बॉन्ड बनवला त्या ॲटमचा सिम्बॉल मेटल आणि लिगँड यांच्या नावाच्या मध्ये त्या ॲटमचा सिम्बॉल द्यायचा. हॅव यू गॉट दिस? हे कळालं असेल. दीज आर ऑल अबाउट रूल्स. मग आता आपल्याला पुढे डिस्कस करायचे एक्झाम्पल. बट बिफोर डिस्कसिंग एक्झाम्पल, तुम्हाला मेटलच्या नावाचं एंडिंग म्हणजे काही मेटलच्या नावाचं एंडिंग कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कसं होतं? ॲनायनिक कॉम्प्लेक्स असेल तर फॉर एक्झाम्पल इथे आपण घेतलं ना हेक्सासायनो फेरेट. मग मेटलच्या नावाचं एंडिंग 18 मध्ये झाल्यानंतर काय नावं लिहू शकता तुम्ही पर्टिक्युलर मेटलचे ते. आणि लिगँडशी रिलेटेड जो रूल आहे, लिगँडच्या नावाचं सेकंड रूल, लिगँडच्या नावाचं एंडिंग ॲनायनिक लिगँडच्या नावाचं एंडिंग कशामध्ये झालं पाहिजे? ओ मध्ये झालं पाहिजे. तो रूल त्याच्यासाठी लिगँडची नाव माहिती असली पाहिजे. मग लिगँडची नाव अगोदर बघावं लागतील आपल्याला, मग मेटलची नाव बघावं लागतील आणि मग या रूलचा वापर करून आपल्याला नॉमेनक्लेचर करता येईल. ठीक आहे. सो वी विल स्टार्ट अवर नॉमेनक्लेचर इमिजिएटली. हे रूल्स कळायला असेल तर आता आपल्याला काय स्टार्ट करायचंय? नॉमेनक्लेचर स्टार्ट करायचंय. बट बिफोर दॅट आपल्याला लिगँडची नावं आणि मेटलची नावं, काही मेटलची नावं माहिती असावी लागतील. ठीक आहे.